टाइम ठेवताना इथे दिसत आहेत. सामना क्रमांक 5 विक्रोळची दुर्गामाता सर्जन नरसू मंडळ GPL 2026 पर्व 7वे. आलेल्या सर्व खेळाडूंचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच सेकंड लाडवाल्यांना पण विनंती, आपण तयार राहायचे. नामदेव इलेव्हन वर्सेस संतोष इलेव्हनची पहिली मॅच असणार आहे. त्याच्यानंतर केतन इलेव्हन वर्सेस राजन इलेव्हनची दुसरी मॅच असणार आहे. कर्णधारांना विनंती, सर्वांनी आपल्या प्लेयर्सला बोलून घ्यायचे. गोलंदाजीला आलेत करण, फलंदाजीला श्रेय सोमेश, उजव्या हाताचे फलंदाज श्रेय, डाव्या हाताचे फलंदाज सोमेश फलंदाजीसाठी मैदानावर आले आहेत. आणि गोलंदाजीमध्ये थोडासा बदलाव इथे करण्यात दिसत आहेत. कर्णधार सुरेंद्र यांनी गोलंदाजीमध्ये थोडासा बदलाव करत आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. सुरेंद्र इलेव्हन थोडंसं वेळेचं बंधन आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आपले फिल्डर मैदानामध्ये फिरत आहात, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. चला पंच, थोडंसं मॅच सुरू करायची आहे. पहिली ओव्हर घेऊन आल्या संघासाठी. पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आल्या ॲलेक्स ब्लुमिन. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेत ॲलेक्स. पहिला चेंडू श्रेयससाठी. उत्कृष्ट बसता डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. चला दुसरा चेंडू. 1 धाव डिक्लेअर झोनमध्ये 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये. उत्कृष्ट फलंदाजी करताना श्रेय आपल्या संघासाठी. 3 चेंडू 3 धावा केल्या आहेत. पुढे येऊन मारलेला स्टेप आउट आणि 2 धावा डिक्लेअर आहेत. वरती लागलेल्या आहेत. 2 धावा डिक्लेअर आहेत. 4 चेंडू 5 धावा. उत्कृष्ट फलंदाजी करताना श्रेय कोल्हापकर आपल्या संघासाठी. उत्कृष्ट गोलंदाजी, स्वतःच्या हाताने बॉल पकडलेला आहे. 5 चेंडू 5 धावा. आदित्य चावी घेऊन यायचे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये मायकलची उत्कृष्ट फिल्डिंग, परंतु बॉल काय हातात आलेला नाहीये.
2 धावामध्ये डिक्लेअर झोनमध्ये जात आहे. एक षटकाच्या अखेरीस 6 चेंडू 7 धावा झालेल्या आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आले आहेत करण. डाव्या हाताचे गोलंदाज, डाव्या हाताचे फलंदाज सोमेश. चला पहिला चेंडू सोमेशसाठी. उत्कृष्ट अशी फिल्डिंग एलेक्स कडून. निर्धाव चेंडू. अवंतर चेंडू. दुसरा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना 2 चेंडू 9 धावा. आणि फलंदाजाला बॉल काय नाही, उत्कृष्ट असा चकवा दिलेला आहे कारण फलंदाजाला त्रिफळाची. फलंदाज बाद. जिल्हा दीपक मोरे. विक्रोळ दुर्गामाता संघाचे उपकर्णधार दीपक मोरे. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान असेल त्यांचं. आणि एक धाव घेण्यात त्यांना यश आलेलं आहे. दीपक मोरे यांना उत्कृष्ट फलंदाजी. आणि पुन्हा एकदा आवर्तन चेंडू. चार चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा अवांतर चेंडू आणि डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. उत्कृष्ट असा फटका आणि डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा. उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसत आहे श्रेय आपल्या संघासाठी. 5 चेंडू 14 धावा झालेल्या आहेत आणि लेलांच्या. 1 to go. 5 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये 2 षटकाच्या अखेरीस 15 धावा झालेल्या आहेत. दोन षटकाच्या अखेरीस 15 धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आले आहेत कर्णधार सुरेंद्र बाबा. फलंदाजीला दीपक त्यांचा सामना करतील. बाबांचा उत्कृष्ट असा फटका दीपक यांचा आणि डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव डिक्लेअर. दीपक यांचा उत्कृष्ट असा फटका, तेवढीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बाबाच्या टीममधून पाहायला मिळतं. 2 चेंडू 17 धावा. लॉंग ऑफच्या दिशेने उत्कृष्ट असा फटका मारला होता.
पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये श्रेय आपल्या संघासाठी आपली धावसंख्या पुढे घेऊन चालले आहेत. उत्कृष्ट फलंदाजी. तीन चेंडू 18 धावा. चौथा चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, परंतु बाबाच्या हातून बॉल मिस झालेला आणि एक धाव कंप्लीट केलेली आहे श्रेयानी. उत्कृष्ट रन बिटवीन द विकेट. 4 चेंडू 19 धावा. पाचवा चेंडू दीपकसाठी उत्कृष्ट असा फटका, परंतु निर्धाव चेंडू तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळत आहे कर्णधार बाबाकडून. सहावा चेंडू उत्कृष्ट असा फटका, लॉंगॉनच्या दिशेने 2 धावा डिक्लेअर झोनमध्ये. चुकीची दुरुस्ती. 3 षटकाचे 21 धावा झालेल्या आहेत अन्य लेवल संघाच्या. उत्कृष्ट अशी धावसंख्या झालेली आपल्या संघासाठी. एक गाडी बाद 21 धावा 3 षटकाच्या अखेरीस. वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक घेऊन आहे टिल्लू. आधीच्या मॅचमध्ये त्याने उत्कृष्ट अशी गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्या संघासाठी केलं होतं. अवघ्या 2 धावा त्यांनी शेवटच्या षटकामध्ये दिला होता आधीच्या मॅचमध्ये. उत्कृष्ट लेग स्पिन करतात ते. चौथं षटक आपल्या संघासाठी घेऊन आणि उत्कृष्ट असा फटका, 2 धावा. उत्कृष्ट फलंदाजी करताना श्रेय आपल्या संघासाठी. एक चेंडू 23 धावा झालेल्या आहेत आणि लिलन संघाच्या. श्रेय आपल्या संघासाठी सर्वस्व खेळ करताना. टुल्याचा दुसरा चेंडू आणि तेवढेच उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण देवेंद्रचं, आणि परंतु अंपायरने आपल्याला डिसिजन कळवायचं आहे. नॉट आउट आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना देवेंद्र आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू आणि दीपक यांना चकवलं आहे. मध्येच मी पहिलेच बोललो होतो उत्कृष्ट असे गोलंदाज मागीच्या मॅचमधील त्यांनी आदित्यला तसंच फसवलं होतं आमच्या मित्रांना. वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे फलंदाजांनी. मला असं वाटतं हा टाइम वेस्टच आहे, परंतु वाईट रिव्ह्यू घेतला तर आपण चेक करत आहोत. बॅट्समनचा वाईटचा रिव्ह्यू घेतलेला बॅट्समननी. निर्धाव चेंडू आहे. पंचांचा निर्णय निर्धाव चेंडू आहे, वाईट नाही आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 3 चेंडू 24 धावा झालेले आहेत आणि लिलन संघाच्या. 3 चेंडू 24 धावा. चौथा चेंडू उत्कृष्ट असा फटका, परंतु 1 धाव घेण्यात यश आलेला आहे दीपक मोरेला. 4 चेंडू 25 धावा झालेल्या आहेत आणि लिलन संघाच्या. उत्कृष्ट अशी धावसंख्या झालेली आहे आपल्या संघासाठी. सर्वस्व खेळ खेळताना श्रेय आणि दीपक मोरे. 5वा चेंडू पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने फटकावला आणि 1 धाव घेण्यात यश आलेला आहे श्रेयाला. शेवटचा चेंडू. 5 चेंडू 26 धावा. शेवटचा चेंडू.
चतुराईने दीपक मोरे याने एक फटका मारलेला, एक धाव घेण्यात यश आलेला आहे आणि दुसरी धाव घेताना इथे बाद. ॲलेक्स यांचे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. फलंदाज श्रेय बाद झालेले आहेत, परंतु आपल्या संघासाठी खूप चांगली फलंदाजी त्यांनी केलेली आहे. तब्बल 14 धावा त्यांनी आपल्या संघासाठी केल्या आहेत. श्रेय कोल्हापूर, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे श्रेयसाठी. उत्कृष्ट फलंदाजी आपल्या संघासाठी त्यांनी केलेली आहे. 14 धावा तब्बल केलेल्या होत्या आपल्या संघासाठी. 4 षटकाच्या अखेरीस अनिल इलेव्हन संघाची धावसंख्या 26. सुरेंद्र इलेव्हन संघाला 27 धावांचे आव्हान असणार आहे. चुकीची दुरुस्ती, 28 धावांचे आव्हान असणार आहे सुरेंद्र इलेव्हनला. 27 धावांचे लक्ष केलेलं अनिल इलेव्हन यांनी. चला, दुसऱ्या लॉटच्या संघांना सर्वांना विनंती, आपण आपल्या टीम मेंबरला सगळ्यांना बोलून घ्यायचंय. अनिकेत स्टेजवर यायचं. अनिकेत, चला सामन्याला थोडी सुरुवात करायची. अनिल इलेव्हन थोडीशी घाई करायची आहे, आपल्याला वेळेचं बंधन असणार आहे. सुरेंद्र इलेव्हन संघाला 28 धावांचे आव्हान असणार आहे. उत्कृष्ट फलंदाजी केली होती त्यांच्या फलंदाजांनी, अनिलच्या फलंदाजांनी. चला सामन्याला सुरुवात करायची. फलंदाजीला आले आहेत मायकल, गोलंदाजीला पण आहेत मेल्विन. मायकल आणि निशांत फलंदाजीला आले आहेत. गोलंदाजीला आलेत मेल्विन. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू आणि फलंदाजाला बीट करताना इथे दिसत आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्या संघासाठी करत आहेत, फलंदाजाला बीट करत आहेत. एक धाव. मायकलचा उत्कृष्ट असा फटका आणि तेवढं थोडंसं मिसफिल्ड होताना इथे दिसत आहे अनिल इलेव्हनच्या संघातून सोमेश कडून. 3 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. तीन चेंडू 3 धावा. मायकलचा चौथा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये. उत्कृष्ट गोलंदाजी करताना मायकल आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असा फटका, अंपाने 1 रन 1 धाव डिक्लेअर. 5 चेंडू 5 धावा.
उत्कृष्ट गोलंदाजी पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलेला आहे मॅल्विन यांनी. 6 षटका 1 षटकाच्या अखेरीस 5 धावा झालेल्या आहेत सुरेंद्र इलेव्हन संघाच्या. राम जाधव उत्कृष्ट डावाताचे गोलंदाज. आधीच्या मॅचमध्ये त्यांनी 2 धावा दिल्या होत्या आणि मॅच एका हाती फिरवली होती स्वतःच्या बळावर. उत्कृष्ट गोलंदाज रामभाऊ डावाताचे गोलंदाज. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत रामभाऊ. उत्कृष्ट डावाताचे गोलंदाज. फलंदाजीला असतील निशान. अमोलचा पहिला चेंडू आणि तितकेच रन बिटवीन द विकेट. खूप छान प्रकारे एक रन चोरलेली आहे मायकल यांनी. एक चेंडू 6 धावा झालेले आहेत. उत्कृष्ट असा फटका मायकलचा आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग अनिल यांची आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असा बॉल पकडलेला अनिल यांनी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी करताना कर्णधार अनिल. दोन चेंडू 7 धावा. रामाचा तिसरा चेंडू तेवढाच उत्कृष्ट असा फटका परंतु 1 धाव घेण्याचा यश आलेला आहे निशाद यांना. 3 चेंडूच्या अखेरीस 8 धावा झालेल्या आहेत सुरेंद्र इलेव्हन संघाच्या. अवांतर चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागणार आहे. 3 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. रामभाऊ थोडीशी आपली दिशा भटकताना दिसत आहेत इथे. 3 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत. चौथा चेंडू ऑफ साईडला फटकावला आणि 1 धाव घेण्यात यश आलेला आहे मायकल यांना. पाचवा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू असणार आहे. निशांत थोडेसे कन्फ्यूज झाले होते बॉल कोणत्या साईडला खेळायचा परंतु हा निर्धाव चेंडू आहे. पाच चेंडू 11 धावा झालेले आहेत सुरेंद्र इलेव्हनच्या. सव्वा चेंडूने उत्कृष्ट ऑफ साईडला 1 धाव घेण्यात यश. 2 षटकाच्या अखेरीस सुरेंद्र इलेव्हनचे 12 धावा झालेल्या आहेत. बारा चेंडू 17 धावाची गरज असणार आहे सुरेंद्र इलेव्हन संघाला. 12 चेंडू 17 धावा. 12 धावा झालेल्या आहेत. 27 धावाचे आव्हान आहे आपल्याला. चुकीची दुरुस्ती 28-12. बारा चेंडू 16 धावा. चुकीची दुरुस्ती. गोलंदाजीला आलेत निकेश उत्कृष्ट लेग स्पिनर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन आले आहेत निकेश. बाबा इलांच्या बिनबाद 12 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू 12 धावा. 16 धावांची गरज असणार आहे त्यांना 12 चेंडूत.
निकेश यांचा पहिला चेंडू तिथेच उत्कृष्ट असा फटका. निशांत यांचा 1 धावा डिक्लेअर झोनमध्ये. 13 चेंडू 13 धावा. तीन चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. इथे निशांत डिक्लेअर झोनमध्येच खेळत आहेत. चार चेंडू 4 धावा. संयमी खेळ खेळताना दिसत आहे निशांत आपल्या संघासाठी. 8 चेंडू 12 धावाचे अजूनही आव्हान त्यांना आहे त्यांच्या संघाला. 8 चेंडूमध्ये 12 धावाची गरज. वन टू गो. 5 चेंडू 17 धावा. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस. उत्कृष्ट असा फटका डिक्लेअर झोनमध्ये. 3 षटकाच्या अखेरीस सुरेंद्र इलेव्हनची धावसंख्या झालेली आहे 18. त्यांना आता 6 चेंडू 10 धावाची गरज असणार आहे. जर आपला विकेट एकही गेला नाही, जर आपण 7 चेंडू 9 धावा केली तरी आपण हा सामना जिंकू शकतो, कारण की आपण विकेट विनमध्ये आहात. सुरेंद्र इलेव्हनला एक संधी आहे. जर आपण 7 चेंडू 9 धावा केला बिनबाद तरी आपण हा सामना जिंकू शकता, कारण की इथे पहिलं विकेट विन आहे. हे लक्षात ठेवायचं दोन्ही संघांनी. चला थोडीशी घाई करायची अनिल इलेव्हन, थोडीशी घाई करायची आहे. 6 चेंडू 10 धावा. जर फलंदाजी संघाने विकेट न गमावता 9 धावा केला तरी आपण हा सामना जिंकू शकतो, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सहा चेंडू 9 धावा गोलंदाजीला आले रोशन डोडो. आधीच्या मॅचचे हिरो, ज्यांनी आधीच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला रोशन डोडो. सहा चेंडू 10 धावाची गरज सुरेंद्र इलेव्हन संघाला. गोलंदाजीला डोडो, फलंदाजीला निशांत. उत्कृष्ट फटका, परंतु स्टंपला लागून बाहेर गेला. डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा.
5 चेंडू 8 धावाचे आव्हान आहे अजूनही सुरेंद्र इलेव्हन संघाला. जर आपण 7 धावा केला तरी आपण हा सामना जिंकू शकता, याची नोंद घ्यायची आहे, कारण की आपला एकही गडी बाद झालेला नाही आहे. आणि हा निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी डोडो करताल आपल्या संघासाठी. आधीच्या मॅचमध्ये पण आपण पाहिलं गेलं तर 6 चेंडू 7 धावाची मॅच असताना डोडोने एखाद्या सामना फिरवला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही त्यांना भेटला होता आधीच्या मॅचमध्ये. चार चेंडू 8 धावा, काहीतरी कर भावा. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 चेंडू 8 धावाची गरज सुरेंद्र संघाला. पुढचा चेंडू रामभाऊचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, परंतु पंचांचा निर्णय कळवायचा, पंच नॉट आउट. तीन चेंडू 7 धावा, उत्कृष्ट असा फटका, तेवढंच श्रेयाचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. 2 चेंडू 6 धावाची गरज, 2 चेंडू 6 धावा. आणि संघाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत आपल्या संघासाठी. दोन चेंडू 6 धावा. उत्कृष्ट असा फटका, परंतु तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डोडोचं. 1 चेंडू 5 धावाची आवश्यकता आहे, परंतु जर आपण 1 चेंडू मध्ये 4 धावा मारला तरी आपण हा सामना जिंकू शकता, कारण की आपण विकेट विन आहात. आताही सामना अटीतटीचा आहे. 1 चेंडू 5 धावा. जर मायकलनी हा चौकार मारून सामना जिंकवला तर बाबा इलेव्हनचा संघ हा सामना जिंकू शकतो, कारण की ते विकेट विन असणार आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. एक चेंडू 5 धावा. जर मायकल याने चौकार मारला तर सुरेंद्र इलेव्हन हा सामना जिंकू शकतात, परंतु अनिल इलेव्हनचा संघ इथे भक्कम दिसत आहे क्षेत्ररक्षणासाठी. 1 चेंडू 4 धावा, काहीतरी कर भावा. चला चेक केलेला आहे रोशन यांनी. 1 टू गो. डोळ्यांचा बॉल आणि उत्कृष्ट असा फटका, परंतु तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. आणि अनिल इलेव्हन संघाने हा सामना अक्षय इलेव्हन वर्सेस अंकित इलेव्हन.
पहिल्या गटामध्ये सुरेंद्र इलेव्हन संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. अनिल इलेव्हन संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. अंकित चव्हाण इलेव्हन संघाने 1 सामना जिंकलेला आहे.